खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून निघालेले आहेत। पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने निघालेले आहेत। आता प्रयागराजमध्ये खोक्याला अटक करण्यात आली होती। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन पोलीस आता प्रयागराजहून बीडच्या दिशेने निघालेले आहेत। खोक्यावर 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याला प्रयागराजहून बीडच्या दिशेने आणण्यात येत आहे। महाराष्ट्र पोलीस बीडमधून प्रयागराजमधून त्याला आता बीडमध्ये आणतायत आणि इथं त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे। महाराष्ट्राचे पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। प्रयागराजमध्ये खोक्याला अटक करण्यात आली होती। खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन उत्तर प्रदेश न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आता बीडच्या दिशेने आणण्यात येत आहे। त्या मुसक्यावर महाराष्ट्रामध्ये 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। मारहाण तसंच खोक्या प्राण्यांची हत्या असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत।